राधे राधे, जय एकविरा. तर मी निघाले, माझ्या भावाने डंपर घेतलेला आहे, साईट चालू तर त्या साईटवर डंपर वगैरे घेतला आहे. तर बोलला ये दीदी, बोलते पूजन वगैरे पण करायचं आहे. तर मग मी गेली मी पण. आमच्या घरातले पण बहुतेक जणं होते, बहुतेक नव्हती. हे माझे भाचा माझा, हे भाऊ माझा, आणि इथं चाललेली सगळ्यांची गडबड. दक्ष हे आमच्या वहिनीचा, तर बहुतेक जणं नव्हती. इथे हार वगैरे घालून घेतला डंपरला. नंतर सगळ्यांचं पूजनाची गडबड चालू होती. तिकडे थोडं आम्ही पूजन वगैरे करून घेतला आहे आमच्या वहिन्याचा. आणि जयला पण सांगितले आरती वगैरे करायला तिथे. आणि दादाजांनी आमच्या सगळ्यांनी नारळ वगैरे तिथे फोडून घेतले. आणि त्याच्यानंतर त्याचे मित्रपरिवार पण सगळे होते, त्यांनी पण त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केला. आणि त्याच्यानंतर वहिनी आमची जरा फोटोशूट करत होती. वहिनींना पण आमच्या जाम हाऊस आहे सगळ्या बाबा. मग गाडी वगैरे तिकडनं घेतली आणि मग आम्ही घरी जायला निघालो. पूजन करायचं होतं, ब्राह्मण तर वाट बघत होता. आणि आमच्या घरावरनं जवळच आहे थोडं, दादासांनी आमच्या घर बांधलेलं आहे तिथे, एक मस्त असं बांधलेलं हवेशीर आहे. मग तिथं सगळे आम्ही असे भेटतो आणि मग तिथेच बोलतो पूजन वगैरे पण करायचा. तर ब्राह्मण तर खूप दमलेला वाट बघून. मग नंतर पूजन वगैरे करायला घेतला. आणि मलाच मम्मी सांगितलं की यांनी जयनी पण माझ्या भावाने की दीदी तू पूजन कर. माझे पप्पा मला लक्ष्मी आणि आईच बोलायचे, तसं माझा भाऊ मम्मी सगळी ती पण मला म्हणजे पुढे पुढेच सगळ्या गोष्टी, दीदी काय करायचं काय नाही. मग थोडक्यासाठी माहेरी काय का न असो मी जाते, त्यांना पण खूप आनंद भेटतो मी गेल्यावर. आणि माझे पप्पा गेल्यानंतर म्हणजे भावानी पण माझ्या खूप सगळ्या गोष्टी मेहनतीने केल्यात. किती पैसा पाणी असला तरी वडिलांची कमी नाही कोण पुरी करू शकत. आणि मी खूप खुश असते माझ्या भावांसाठी, माझ्या माहेरकरांसाठी. त्यांना सुख समृद्धी यश भरपूर देऊ दे, भगवंताच्या चरणीच प्रार्थना करते. आणि हा माझा भाचीचा मुलगा आहे, तो तिला काय सांगत असतो, ती मला सांगत होती आता, बोलते ही किती देवपूजा करते बोलतं, माझे ब्लॉग बघत असतो हा. आणि आमचे जावई ते पण अचानक सगळे आमची भेट झाली तिथे. आणि जावयांनी फोन लावून दिला या ताईंना, त्यांच्या बाजूलाच राहते वाटतं काय. ते बोलतं मस्त ब्लॉग बनवत असते, कधी भेटला तर बोलतं व्हिडिओ कॉल लावून दे. ते सांगत होत्या मस्त बोलतं देवांचा करता. नंतर जेवणाची तयारी करायला घेतली. दक्ष आणि आकाश मस्त जेवण वाढत होता. ही आमची आरोही दिदी सगळी मग जेवायला बसली. वहिनीने मस्त छान छान जेवण असं बनवलेलं, भज्जी बिज्जी बनवलेली, पोळ्या बिळ्या होत्या काय काय. दक्ष बघा भात वाढतोय एकीकडे, आणि नंतर यो भाऊस बसले माझं जेवायला. आणि वहिनी आमची इकडं घामाघूम झाली, भज्जी करत होती ती. आणि इकडं बसल्याच सगळी आम्ही जेवायला. आणि बहुतेक जण आमची नव्हती, हे जावं आमच्या तर जायला निघाले. बस झाला बोलतं आता आम्ही निघतो बोलतं, पेढ्या वगैरे खाल्ला तेही. त्यानंतर आमचं ऋतूबाई बसले जेवायला इथे. त्यानंतर आम्ही पण बरं आता चला बाबा निघतो बोलतो, भरपूर टाईम झालेला. आणि भरपूर असं थकलेली पण, धावपळ निस्ती चालू होती किती दिवस. नंतर इथं मी कळ्या फोडत होती. मला निस्त्या लागतात देवांना अशी फुलं वगैरे, मी कुठं जाते ना तिथं झाडावरच्या कळ्या वगैरे अशा काढते. फुलं वगैरे घेतली, मस्त कल्या बिल्या घेतल्या पिशवीत टाकून. आणि मस्त तिथून डोंगर एकदम भारी वाटतं असा. आणि मग आम्ही काय नाही जायला निघालो. मग आम्ही, मम्मी बाय बाय करत होती. चला मग, राधे राधे.